येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात जुळे सोलापूर भागातील जामगुंडे मंगल कार्यालयात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। हा मेळावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पार पडला। व्यासपीठावर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, महायुतीतील घटक पक्षातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या भाषणात प्रथमतः ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जनधन योजना, उज्ज्वला गॅस, किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत, गरीब कल्याण, प्रधानमंत्री आवास योजनांचा कोट्यावधी गोरगरीब लोकांना लाभ घेता आला। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात मोदीजींचं कार्य पोहोचलंय। मोदीजींमुळे महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प मार्गी लागतायत। त्यामुळे जनमानसातून हर हर मोदी, घर घर मोदी असा सूर मुख्यतः पाहायला मिळतोय। आपल्या महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा पूल, शिवडी नावा शेवा, अटल सेतू तसेच राज्यातील मेट्रो प्रकल्प, तापी नदीचा पुनर्भरण प्रकल्प असे न भूतो भविष्यती असे प्रकल्प मोदीजींमुळे प्रत्यक्षात साकार होत असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील पार्क स्टेडियमचं रूप पालटलं आहे। सोलापूरच्या विमान सेवेबद्दल जवळपास 47 कोटींचे विकास कामं निश्चितच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचा चौफेर विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे, असं संतोष पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दैवत अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सोलापुरातील महायुतीचा घटक म्हणून होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण निश्चितच योगदान देऊ असं आश्वासन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।